हा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत. जसे आपल्या गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधा ठीक नाहीत. आपण ज्या नेत्यांना निवडून देतो ते नेते निवडणुका झाल्या की पुढच्या निवडणुकीपर्यंत आपल्या गावात परत येत नाहीत. आपल्या गडचिरोली जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थित मिळत नाहीत. असे बरेच प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात आहेत. म्हणून मी तुम्हाला एका वेबसाईटबद्दल माहिती देणार आहे. या वेबसाईटवरून ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळण्यास मदत होणार आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे gadchiroli.government.in. या वेबसाईटवर जसं तुम्ही लॉग इन कराल तसं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, इम्पॉर्टंट टेलिफोन नंबर. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आमदार, खासदार, आरोग्य विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद अधिकारी, पोलीस विभाग या सगळ्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर मिळणार. तसेच आपल्या गडचिरोली जिल्ह्यात किती NGOज काम करतात, कोणत्या क्षेत्रात काम करतात या सगळ्या NGOची माहिती आणि मोबाईल नंबर तुम्हाला या वेबसाईटवरून मिळेल. आपल्या गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या भाषा बोलल्या जातात, आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास काय आहे, आपल्या गडचिरोली जिल्ह्यात कुठले पर्यटन स्थळ आहेत, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या वेबसाईटवरून मिळेल. आताच्या वेबसाईटवर व्हिजिट करा. आपल्या गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती या वेबसाईटवर आहे. तसेच सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्या कार्यालयाचे नंबर या वेबसाईटवरती आहेत. ते नंबर्स बघा आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्याला समजून घ्या. तुमच्या एरियात जेही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करा. कारण जेव्हापर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तेव्हापर्यंत आपला गडचिरोली जिल्हा शिक्षित आणि विकसित होणार नाही.